आणि आपण ही दृश्य बघतोय रेशीम बागेतली आहेत। रेशीम बागेमध्ये देवेंद्र फडणवीसांचं आगमन झालेलं आहे। आज नागपुरातल्या रेशीम बागेमध्ये आरएसएसचं बौद्धिक महायुतीच्या आमदारांसाठी आयोजित करण्यात आलं आणि त्यासाठी महायुतीचे आमदार याआधीच दाखल झालेले होते। तर देवेंद्र फडणवीस हे देखील आता संघ मुख्यालयात दाखल झालेले आहेत। आजच्या या बौद्धिकमध्ये ते देखील स्वतः सहभागी होणार आहेत। महायुतीच्या आमदारांसाठी नागपूरमधल्या रेशीम बागेत आज बौद्धिकचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस उपस्थित झालेले आपण बघतोय। याआधी महाविकास आघाडीतल्या महायुतीतल्या इतर आमदारांनी देखील उपस्थिती लावलेली आहे। अजित पवार गटाचे देखील एक आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। अजित पवार येणार की नाही याबद्दल अद्यापही साशंकता आहे, मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेत। गजानन उमाटे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। गजानन, नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी रेशीमबाग कार्यालयात दाखल झालेले आहे आणि आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन ते या ठिकाणी घेत आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा, ते समाधी स्थळाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन या ठिकाणी घेतलं जात आहे। त्यानंतर गोळवळकर गुरुजींच्या समाधीचं दर्शन ते घेणार आणि त्यानंतर संघाचं बौद्धिक जे आहे, ज्यासाठी हे सगळे आमदार या ठिकाणी आले, ते पोहोचणार आहे। 14 ते 19 या काळात मुख्यमंत्री असतानाही देवेंद्र फडणवीस अनेकदा या ठिकाणी आलेले आहेत। गेले 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री असतानाही ते या ठिकाणी आलेले आहेत। मूळ संघाचे स्वयंसेवक असलेले देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आहेत आणि हे सरकार संघ विचाराचं आहे आणि त्यामुळेच आपण या ठिकाणी बघू शकतो देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भाजपचे सगळे आमदार पोहोचलेले आहेत आणि ते आता गोळवळकर गुरुजींच्या समाधीचं दर्शन या ठिकाणी घेण्यासाठी गोळवळकर गुरुजींच्या समाधीस्थळी पोहोचलेले आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। महत्त्वाची भूमी भाजप आणि सगळे, कारण की भाजपची मातृशाखा म्हणून संघाकडे बघितलं जातं। भाजपचा मूळ हिंदुत्वाचा विचार आहे, तो संघातून आलेला विचार आहे आणि या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आहेत, त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सुद्धा मोठं योगदान आहे। कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जो काही फटका बसला, महायुतीला फटका बसला, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचंड ऍक्टिव्ह झाला होता। संघाचे स्वयंसेवक 288 ही मतदारसंघामध्ये सक्रिय होते। नियोजन संघानं केलं होतं, अनेक बैठका केल्या आणि त्याचं यश आपण या ठिकाणी बघू शकतो। मोठं यश मिळालेलं आहे आणि त्यामुळेच हे विचार अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी गोळवळकर गुरुजींच्या समाधीला पुष्प अर्पण केले, अभिवादन केलं आणि आता ते संघ पदाधिकाऱ्यांशी काही चर्चा करतायत। सोबत भाजपचे मध्य नागपूरचे आमदार, जे संघ मुख्यालयाचा मतदारसंघ आहे, ते आमदार प्रवीण दटके त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। अनेक नेते या ठिकाणी पोहोचले। सगळ्यात मोठा प्रश्न की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येणार की नाही, कारण की आता येण्याची वेळ जी आहे ती, कारण की मुख्यमंत्री आले आज आता आणि आता यानंतर बौद्धिक सुरू होणार, त्यामुळे आता अजितदादा पवार येणार नसल्याची खात्रीलायक माहिती या ठिकाणी मिळते। राष्ट्रवादीचा एक आमदार सोडला, राजीव कारमोरे, तो इतर कुठलेही आमदार जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले नाही आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी चर्चा करणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। देवेंद्र भाऊ बाईट माध्यमांची प्रतिक्रिया। या ठिकाणी भाजपच्या काही महिला पदाधिकारी सुद्धा आहे आणि त्यांच्याकडनं देवेंद्र फडणवीस यांचं औक्षवण करून स्वागत केलं जात आहे। मुख्यमंत्री म्हणून या विधानसभा निवडणुकीनंतर शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा रेशीमबाग कार्यालयात आलेले आहे संघाच्या आणि त्यामुळे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे आणि आता जो मूळ कार्यक्रम संघाचं बौद्धिक जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे। आपण महर्षी व्यास सभागृह आहे रेशीमबाग कार्यालयामध्ये आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार या ठिकाणी भाजप आणि महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहे। त्यासोबतच आपण बघू शकतो मुख्यमंत्र्यांसोबत परिणय फुके सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळे आमदार जे आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत। थोड्याच वेळात संघाचं हे बौद्धिक या ठिकाणी सुरू होणार आहे। सगळे महायुतीचे 2 घटक पक्ष भाजप आणि शिवसेनेचे बहुसंख्य आमदार या ठिकाणी आलेले आहेत। फक्त राष्ट्रवादीचे एकमेव आमदार राजू कारमोरे तुमसरचे या ठिकाणी आलेले आहेत। अजितदादा पवार मागच्या वेळेसही या ठिकाणी संघाच्या या भूमीमध्ये येणं टाळलं होतं। यावेळेसही अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीचे इतर प्रमुख नेते जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले नाहीत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा, परत एकदा दाखवतो, चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात आहे
आणि आमदार जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत. बघा हे दृश्य. आणि आता संघाचं बौद्धिक या ठिकाणी सुरू होतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बौद्धिक हा संघाचा